नमस्कार. डी.पी. चौधरी प्रस्तुत आपली शाळा आपणा स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या मैफिलीत अंधार दाटल्यासारखं वाटतोय. भूतकाळातील आमच्या आठवणींना पाझर फुटल्यासारखं वाटतंय. निरोप घेऊन निघताना एका डोळ्याला आनंद आहे तर दुसऱ्या डोळ्याला अश्रू आहे. आजपर्यंत घरट्यातच होतो तुमच्या, आता घरट्यातून उडून जाणार आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्याच ज्ञानाचे मंदिर हे. येथील शिक्षकांनी आम्हाला सुंदर असा आकार दिला, म्हणून सर्वप्रथम सर्व शिक्षकांना अभिवादन करते. श्री सुनील भोईर सर, बाताळे सर, सरोदे मॅडम, तसेच रोज आम्हाला दुपारच्या सुट्टीत जेवण देणारी आमची मॅडम. माझ्या गुरुजनांसाठी मी म्हणेन की आज जर तुमचा करू फळ्यावर फिरला नसता तर एबीसीडी व बाराखडीचा आम्हाला अर्थच कळला नसता. निसर्गाला जसा रंग हवा असतो, फुलाला जसा सुगंध हवा असतो, तसा आम्हा विद्यार्थ्यांना फक्त तुम्हा गुरुजनांचा हात हवा असतो. खरं तर येथे आम्हाला प्रेरित करण्यासाठी कधीच कुणाच्या व्याख्यानाची गरज भासली नाही, कारण येथे आम्हाला प्रेरणेचे एकमेव स्रोत होते ते म्हणजे आमचे लाडके शिक्षक श्री सुनील भोईर सर. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही येथे शिकलो ते म्हणजे पुस्तकांचं महत्त्व. आम्हाला सर बोलले होते की ज्याची सर्वात जास्त पुस्तके वाचून होतील त्याला मी काहीतरी भेटवस्तू देईन, आणि त्यांच्या उपक्रमामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकाची गोडी लागली. आपल्या या जिल्हा परिषद शाळा कडेपाड्याच्या चैतन्यपूर्ण वातावरणात आम्हाला नेहमी ओढ असायची, ती म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आणि शालेय क्रीडा स्पर्धांची. आणि सरांच्या विविध उपक्रमांमुळे आमच्या अंगीकृत असलेल्या कलागुणांना अधिक वाव मिळाला. शाळेला अचानक मिळणाऱ्या सुट्ट्या, शनिवारची शाळा ही आम्हाला आनंद देऊन जायची. पण आज निरोप घेऊन जाताना रेंगळणारे मन आहे. सर, आम्ही या शाळेत खूप चुक्या केल्या आणि त्याही तुम्ही माफ करणार हे आम्हाला माहीत आहे, पण सुखात तुला शिका हेही तुम्हीच शिकवलं. नक्कीच तुम्ही आमच्या पंखात भरलेल्या बलांवर आम्ही आमच्या आयुष्यात घवघवीत यश संपादन करू. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, मात्र क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. धन्यवाद.